विद्यार्थी मित्रांनो, माणूस जन्माला येतो, त्याला जेवढं जमेल तो तेवढं करतो, मरतो. काही अजरामर होतात, काही लोकांच्या हृदयावरती नाव कोरून जातात आणि काही आले आणि गेले हे कोणाला कळतही नाही. परंतु कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत ज्यावेळेस वयाच्या 19व्या वर्षी जर घराची जबाबदारी कोणी जर खांद्यावरती घेत असेल तर यासारखी मोठी गोष्ट दुसरी कोणतीच नाही. मला असं वाटतं की आज जी मुलाखत घेतोय मी खराची मुलाखत घेतो त्या दिवशी तुम्ही तिची मुलाखत तर पाहिलीच सगळ्यांनी, पण आजही तशाच प्रकारची एक मुलाखत घेतोय की जी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. आणि ज्या महाराष्ट्रातील मुली आहेत खास करून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, म्हणजेच पोलीस भरतीपासून तर वनसेवेपर्यंत आणि कुठल्याही स्वरूपाची रक्षक असेल किंवा पोलीस असेल कुठल्याही स्वरूपाची भरती कशी तयारी करावी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तयारी करता येते आजच्या मुलाखतीवरून तुम्हाला कळेल. तर मी आजची जी आपली मुलाखत देणारी रणरागिनी आहे तिला तिचं पहिल्यांदा नाव सांगायला सांगतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की ही मुलाखत तुम्ही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाल. तर बेटा नाव सांग तुझं सगळ्यांना. माझं नाव रोहिणी ज्ञानेश्वर गोरे. आणि गाव सांग नेमकं आता. माझं गाव संभाजीनगर तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंधारी हे ग्रामीण गाव. म्हणजे खेडेगावातून आली समजा तुम्ही. हो. बरं, साधारण तुझ्या गावाची लोकसंख्या किती असेल अंदाजे? तरी 20-25 हजार. म्हणजे मोठं गाव आहे अंधारी? हो, मोठं गाव. सिल्लोड तालुक्यातील सगळ्यात बरं, मोठं म्हणजे तुम्ही अंधारीतच राहता की आणखी कुठं एखाद्या शेजारी खेडेगावात राहता? गाव. नाही, आम्ही अगोदर अंधारीत राहायचो, पण नंतर म्हणजे फारशी शेती नसल्यामुळे आम्ही गाव ट्रान्सफर केलं आणि फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव इथं आले तुम्ही इथं समजा. आम्ही राहायला आलो. बरं, आता घरी कोण कोण असतं मला सांग. आमच्या कुटुंबात 5 व्यक्ती होते. हां. आई वडील, बहीण भाऊ आणि मी. बरं, आता तुझा नंबर किती आहे? माझा 3rd नंबर आहे, ताई फर्स्ट, सेकंड भैया आणि 3rd मी. बरं बरं बरं. आता मला एक सांग की घरी वडिलांचा व्यवसाय काय आहे? म्हणजे शेतीच करतात ते की आणखी दुसरा व्यवसाय कोणता? नाही, शेती कामच करतात. शेती काम करतात. आणि आई काम करते का? बरेच वेळेस करते, पण माझ्या आईची तब्येत ठीक नाही राहत फारशी, त्यामुळे मग म्हणजे आईला काही मेडिकलचा प्रॉब्लेम आहे का? हो, खूप. माझ्या आईला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. अजून घरोपिशी वगैरे बरेच अडचणी माझ्या आईला आहेत, मग त्यामुळे फारसं काम आई माझी करत नाही. मग आता मला एक सांग की आई समजा आजारी असते हो. आणि मग तुला काही घराचं काम करा म्हणजे ताई तुला मदत करत होती का? ताईला लग्न झालं होतं ताईचं? ताईचं लग्न होण्याच्या अगोदर ताईचा मेंदूत ताप गेल्यामुळे ताईचा आमच्या फॅमिलीला कुठलाच सपोर्ट नव्हता. उलट आम्हालाच तिची काळजी घ्यावी लागायची. म्हणजे ताईच्या डोक्यात म्हणजे मेंदूत ताप गेल्यामुळे तिला त्रास होत होता? हो, कारण परिस्थिती खराब असल्यामुळे तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेणं माझ्या वडिलांना जमलं नाहीत आणि वेळ झाल्यामुळे तिला म्हणजे तिचं तेवढे तरी ठीक होऊ शकलं असतं, परंतु वेळ झाल्यामुळे ते कायमस्वरूपी तिच्या मेंदूत तापामध्ये भोळेपणा येऊन गेला. अरे बापरे. मग मला एक सांग, आता तू आई आजारी असते, आईला किडनीचा प्रॉब्लेम आहे, हो. बहिणीला थोडासा प्रॉब्लेम झाला मेडिकल प्रॉब्लेम परत. हो. मग घरात तर आता आपण शहरामध्ये पाहतो की कामवाली बाई आपण लावून स्वयंपाक करू शकतो किंवा काय करू शकतो, पण तू आता त्यावेळेस घराच्या पाठीमागे उभी राहिली का तुम्हाला कोणी सपोर्ट केला की तू जबाबदारी नाही. स्वतः स्वीकारली? आम्हाला त्यावेळेस आम्ही फार अडचणीत होतो, तरी पण कोणी सपोर्ट नाही केला. त्यावेळेस माझा भैया शिकत होता, पण तरी फारशी अडचण असल्यामुळे त्यालाही मोठं शिकता आलं नाही. डिफॉर्मच 2 वर्षाचंच डिफॉर्म करता आलं. आणि मग मला एक सांग, घरी स्वयंपाक आणि मग आता शेतीचे कामं तर करावं लागत असतील, मग त्याचं काय होतं? मी 7वी पासून सगळे कामं शिकले. मला परिस्थिती दिसत होती आई वडिलांची. एवढ्या लहानपणी मला काही काम शक्य नव्हते, तरी पण त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या दुःखामुळे मला ते करावं लागलं आणि माझ्यात ती जिद्द निर्माण झाली का आपण करायला पाहिजे आई वडिलांसाठी. थोडं का होईना आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण मग मला एक सांग, तू शाळा शिकून दोन्ही टायमाचा स्वयंपाक करत होती,
म्हणजे साधारणतः 4 लोक घरात असतील किंवा 3 लोक असतील घरामध्ये, त्यांचा स्वयंपाक करायचे. हो मग याच्या व्यतिरिक्त तू शेतीत पण काम केलेत काही? हो खूप. मला शेतीत रोजदारणीबरोबर त्यांच्या पुढे पुढे मक्का सोंगणे, गहू सोंगणे, निंदणी काम, पेरणी काम, सर्व सर्व काम आणि टू व्हीलरवर परत बाया नेऊन सोडणे, आणून सोडणे. म्हणजे तू अक्षरशः मला संध्याकाळ होत होती घरी यायला. म्हणजे मला एक सांग, म्हणजे तू शेतात जर कोणी बाया जर कामाला लावलं तर त्यांना 2 व्हीलरवरती आणून नेऊन घालत होती का? हो म्हणजे तिला मोटरसायकल येते. म्हणजे मला असं वाटतं की जशी सैराटमध्ये आरची मोटरसायकल चालवत होती, तशी ही पण मोटरसायकल चालवत होती आणि कामावाल्या बाया नेऊन आणून घालत होती ती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तिच्या आईला किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि ती 7वी पासून तर 10वी पर्यंत पूर्णपणे दोन्ही टाइमपाचा स्वयंपाक, आणि ती शाळेत जात होती तिथून 3 किलोमीटरवरती. पण मला एक सांगा आता, शाळेत तू एवढं सगळं काम करतोय, पण शाळेत तुझा परफॉर्मन्स कसा होता हे सांग आता? शाळेत माझा परफॉर्मन्स असा होता की इतरांना वाटायचं की ही मुलगी फक्त एनी टाइम अभ्यासच करत असेल, हिला दुसरं काही काम येत नसेल. कारण मी शाळेत माझं म्हणजे शाळेत इतर विद्यार्थ्यांपेक्षा माझा प्रोग्रेस हा चांगला होता आणि माझी ओळख ही माझ्या अभ्यासातून झाली की मी स्वतःहून शिक्षकांची ओळख नाही केली. माझी ओळख ही माझ्या अभ्यासामुळे सर लोक, माझे टीचर्स लोक ओळखीचे झाले. बरं, 10वीला तुला काही किती मार्क्स पडले? आणि 10वीला मला 88% होते. मी फुलंब्री केंद्रातून फर्स्ट होते आणि बॅनरवर माझा पहिला फोटो बघून माझ्या घरचे खरंच खूप आनंदी झाले होते. एक विचार करा की एक मुलगी घराचा संपूर्णपणे आधार होते. 7वीत वय किती असतं मला सांगा? 7वीत वय असेल तिचं साधारणतः 7 आणि 7 13 वय, आणि त्या 13व्या वर्षापासून ती शेतात जाऊन तिला खुरपणी, मका सोंगणीपासून तर कांदे कापण्यापर्यंत सगळे कामं होते. आणि ती याही परिस्थितीमध्ये शिकण्याची जिद्द सोडली होती. ती फुलंब्रीला 10वीला पहिली आली होती. पण मला सांग, एवढं सगळं काम केल्यानंतर तू अभ्यास कधी करायची? अभ्यास मला दिवसा फारसा म्हणजे मला दिवसा वेळ वेळच मिळतच नव्हता. कधी कधी तर 4 वाजता आल्यावर मी शेतात जावं लागायचं. बरं. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि संध्याकाळी पण जेवण 8-9 वाजेपर्यंत आवरलं की मग मला जोपर्यंत मी बसेल जोपर्यंत माझी कॅपॅसिटी, म्हणजे रात्री तिची जोपर्यंत कॅपॅसिटी होती, म्हणजे रात्रीला पाठीला जोपर्यंत कळ लागत नाही तोपर्यंत ती अभ्यास करते. मग तुला सकाळी लवकर उठावं लागत असेल? हो 4:30ला माझा रोजचा टाइम 4:30 हा होता. 4:30ला ती उठायची. एक तुम्ही विचार करा, 13-14 वर्षाची मुलगी, हे तर तिचं म्हणजे आपण खेळून खायचं वय जास्त. आईवडिलांच्या आसऱ्याखाली मुली असतात, त्या वयात ती आईवडिलांचा आधार झालेली. आणि मग मला सांग की तू 10वी नंतर तुला काय होण्याचं स्वप्न होतं तुझं? माझं 10वी नंतर आईची कंडिशन खराब असल्यामुळे मला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती. कारण मला बाकीचं नव्हतं कळत, पण मला असं वाटत होतं मी डॉक्टर होऊन कमीत कमी माझ्या आईला तरी बरं करू शकेन. म्हणजे तुला तुझ्या आईला बरं करण्यासाठी डॉक्टर व्हायचं होतं? नाही, माझं धैर्य अगोदरपासूनच होतं, पण तरीही मला वाटायचं की तुझ्यामुळे तुझी आई बरोबर बरी होऊ शकते आणि मी आईसाठी काहीतरी करण. मी डॉक्टर फील्डला गेले तर आईसाठी मला वेगवेगळे हॉस्पिटल्स ते बघता येतील, म्हणून मला डॉक्टर होण्याची फार इच्छा होती. बर, म्हणजे तिला असं वाटत होतं की डॉक्टर जर झाले तर तिच्या आईची जी समस्या आहे ती तिला सोडवण्यासाठी ती मदत करू शकते असं तिला वाटत होतं. पण मला एक सांग की तू डॉक्टर म्हणजे प्रयत्न तर केले असतील मग डॉक्टर व्हायचं म्हणलं तर, मग त्याच्याबद्दल सांग थोडंसं. हो, मी 11वी-12वीला असताना शेतातही काम करायचे. मला क्लासेसला परिस्थिती खराब असल्यामुळे मला क्लास नाही लावता आले. आणि अशा वेळेस मे महिन्यात नीटचा हा पेपर असतो 12वी झाल्यानंतर, पण लॉकडाऊनमुळे तोही सप्टेंबर महिन्यात झाला. म्हणजे ज्यावेळेस माझा अभ्यास कंप्लीट झाला त्यावेळेस पेपर झाला नाही, आणि ज्यावेळेस मला शेतात जावं लागलं त्यावेळेस अभ्यास मी स्टॉप करावा लागला. म्हणजे मला फारसा वेळ देता आला नाही. तरी मी सप्टेंबर महिन्यात खूप प्रयत्न करून मी नीटचा पेपर दिला होता. पण काही कारणास्तव मला 117 मार्क्सला BHMSची मेरिट क्लोज झाली आणि मला 113 मार्क्स होते. 4 मार्क्सला एक क्वेश्चन असतो नीटच्या पेपरमध्ये. एक क्वेश्चनमुळे मी आज माझं स्वप्न पूर्ण नाही करू शकली. एक विचार करा की एका प्रश्नामुळं तिला आज डॉक्टर होता नाही आलं. पण मला असं वाटतं तुझ्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं असेल म्हणून तू डॉक्टर नाही झाली. आज तू तुझ्या अंगावरती वर्दी, आणि एक लक्षात ठेव, वर्दी म्हणलं ना तर सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये एक आदर असतो. आणि हा आदर मी तुला सांगतो पुढे भविष्यामध्ये सुद्धा तू ज्यावेळेस जाशील सर्व्हिस, म्हणजे तुझी सर्व्हिस होऊन म्हणजे सर्व्हिस जॉईन होऊन तू ज्यावेळेस लोकांमध्ये जाशील त्यावेळेस 100% तुला ही गोष्ट कळेल की लोक वर्दीचा किती आदर करतात. तर मला एक सांग, आता तू 12वी झाली नंतर आता तुझं नीटचं स्वप्न भंगलं, तर आता मग तू या फील्डकडे कशी आली?
साधारणतः प्रत्येक गावात तर हेच असतं, 10वी-12वी झाली की मुलीच्या लग्नाचाच विषय चालू होऊन जातो. तसंच आमच्या घरातही झालं. काकू काका आई वडील म्हणायचे की आता इथपर्यंत शिकलो खूप झालं, आणि परिस्थिती तशी नव्हती की मला बाहेर शिकायला पाठवू शकतील म्हणून. आणि परंतु माझी जिद्द बघून, माझे स्वप्न बघून टीचर्स लोकांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं की ही मुलगी तुमचं नाव, गावाचं नाव पुढं करू शकते, ती तुम्ही हिला पहिली आली शिकवा. होती फुलंब्री केंद्रातून, तर तिच्या शिक्षकांनी तिच्या आई वडिलांना कन्व्हिन्स केलं की तिचं लग्न करू नका आताच, कारण ती पुढे भविष्यात काहीतरी होऊ शकते, कारण ती हुशार आहे मुळातच. हम्म. आणि मग तुला माझे माझे वडिलांनी सांगितलं की तुला मी डॉक्टर तर नाही बनवू शकत, एवढी एवढी कॅपॅसिटी तर माझी पैसे भरण्याची तर नाही आहे आपली परिस्थिती, हे तर तू पण जाणून आहे. मग म्हणून त्यांनी सांगितलं की गावाकडचे लोक म्हणतात ना 5-6 महिन्यात मुली लागतात, हं. त्यांना आरक्षण असतं, त्यांना इकडचं काही माहीत नाही राहत, साधारणतः कॉम्पिटिशन त्यांना माहीत नाही, पण तरीही ते म्हणतात. मग अशी परिस्थिती माझे वडील ऐकून होते. ते म्हणले की तू 6 महिन्यात 1 वर्ष चांगली तयारी केली तर तू पोलीस बनू शकते. मग त्यांनी मला खूप सांगितलं की माझे वडील 10वी नापास आणि आई 7वी पास असा घरचाही असूनही त्यांनी मला मोटिवेशन केलं, आणि त्यावेळेस माझे आई वडीलच माझे खरे प्रेरणादायक ठरले. आणि मला एक सांग आता तू, की तू पोलीस भरतीची तयारी करताना तुला आता तू एकदम अशी तू अशक्त दिसतेस अजून हो. पण, तर तुला काही फिजिकलचा प्रॉब्लेम आला नाही का तुला? हो, कंप्लीट 6 महिने मला 0 मार्क्स होते. मला कोणी रस्त्यावरून जरी चाललं तर ही मुलगी काय लागणार, हिला तर अजून 0 मार्क्स पडते, तू लागू शकणार नाही, तुला फिजिकल 40 मार्क्स लागेल. मी तयारी करत होते, मला माहिती होतं की 5-5, 6-6 वर्ष मुलं लागत नाही असंही मी ऐकून होते, पण तर मला कालावधी कमी होता, कारण मी जेव्हा इथं आले 6 महिन्याची बॅच कंप्लीट झाल्यानंतर लगेच भरती पडल्यामुळे माझ्या डिप्रेशनमुळे मला मला माहिती होतं आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि ही भरती हातातून गेली म्हणजे पुढचं काही सांगू शकत नाही, म्हणून मला ह्याच भरतीत लागायचं. आणि जिद्दीने मी फिजिकल करायला फार सुरुवात केली, आणि विशेष करून लोक हारण्याची वाट बघत होते, तर त्यावेळेस मला सपोर्टला फक्त आई वडील होते, आई वडिलाशिवाय तर कोणीही नव्हतं. बर, मग तुला फिजिकलला किती मार्क्स पडले? फिजिकलला मला 50 पैकी 30 मार्क्स पडले होते. 30 मार्क्स पडले. हो. म्हणजे तिचं फिजिकल, तिला खूप अडचण होतं फिजिकल करायला, तिचं पोट पण दुखायचं आणि ती अशक्त पण होती, त्याच्यामुळे तिला रनिंगला गोळाफेक करायला खूप प्रॉब्लेम यायचा. तर मला एक सांगा आता अभ्यासाच्या बाबतीमध्ये, तर तू ठीक आहे, तू खेडेगावातून आली होती, खेडेगाव म्हणजे बऱ्यापैकी थोडं एक हो, अं, डेव्हलप हा गाव. लोकवस्तीचं गाव आहे, पण ती हो. आता खेडेगावातच राहते समजा, त्या मूळ गावात राहत नाही ती. तर मला एक सांग, इथं आल्यानंतर लायब्ररीमध्ये इकडं तिकडं म्हणजे तुला पुस्तकांचं किंवा अभ्यासाचं नियोजन कसं केलं तू? अभ्यासाचं नियोजन साधारणतः इथं आल्यानंतर मी लवकर कुणाशी ओळखही गेली नाही, कारण माझं स्वप्न अगोदरच एक तर मुरलेलं होतं, आणि मलाही वाटलं कुठेतरी चला इकडं इकडं नाही तर इकडं मला आई वडील खेड्यातून शिकवताय ना, हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती की बरं. माझे गरीब आई वडील मला शिकवताय. मग मी असंच इकडून तिकडून पुस्तकं जमा करून 1-2 पुस्तकं अवेलेबल होते, पण एवढे नव्हते की मी शिकू शकन तेवढ्यातून. तर मी लायब्ररीतून इतरांचे, मैत्रिणीची काही मदत झाली का? हो, मैत्रिणींची पुस्तकं घेऊन, फ्रेंड्स लोकांचे पुस्तक घेऊन मी स्वतःच्या नोट्स तयार केल्या. मी इतरांना नोट्स मागितल्या नाही, मी स्वतःच्या फार नोट्स तयार केल्या. तिने पुस्तक ज्यावेळेस ती घ्यायची ना त्यावेळेस नोट्स काढायची, आणि मला अगोदर सांगितलं होतं की सर मी अशा अशा प्रकारची माझी स्ट्रॅटेजी, तर मी काय करते, पुस्तक जरी माझ्याकडे जे आता सगळेच पुस्तक घेणं शक्य नाही, परंतु मी जे पुस्तक घेते ते पुस्तक वाचून मी त्याचे नोट्स तयार करते. तर तिचे रजिस्टर म्हणजे तिचे कागद भरलेले होते, तिने नोट्स तयार केलेल्या. मित्रांनो, एक लक्षात घ्या की एक मुलगी, तिचं वय अजूनही 20 वर्ष कंप्लीट नाही, बरोबर? हो. तर आणि तुम्हाला आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो की ती तिथून इथं आली, कॉन्स्टेबल झाली, आणि कॉन्स्टेबल झाल्यानंतर आता त्याच्यानंतर आईच्या तब्येतीविषयी सांग आणि वनसेवेच्या भरतीविषयी सांग. मी मुंबई पोलीस भरती दिल्यानंतरही मी अभ्यास सोडला नाही, कारण मी परिस्थिती जाणून होते, मला पुढे शिकण्याची आवड लागून गेली, कारण माझा तेवढा आत्मविश्वास वाढला की मी जर 1.5 वर्षात कॉन्स्टेबल बनू शकते, तर अजून 1 वर्ष 2 वर्ष दिल्यानंतर मी मोठी पोस्ट मिळवू शकते, असं मला इतरांना नाही सांगितलं, मला स्वतः वाटू लागलं. आणि अशा परिस्थितीत मी वनरक्षकचा फॉर्म टाकला, परंतु त्यावेळेस माझ्या माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 2 महिन्यात 15 दिवसाच्या अंतरावर सलग 4 ऑपरेशन माझ्या आईचे झाले. अशा वेळेस पैशाची फार गरज होती, पण त्यावेळेस मलाही जॉईन केलेलं नव्हतं, पण तरी मला असं वाटलं की अभ्यास करून आपण मोठी पोस्ट मिळवली तर घरच्याला सपोर्ट करू शकते. सपोर्ट करू शकते. त्यावेळेस फार दुःख वाटलं की आज जॉईनिंग असती तर सपोर्ट झाला असता, पण म्हणजे तिच्या जॉईनिंग, जर तिच्या जॉईनिंगमुळं तिच्या
आईला मेडिकल ट्रीटमेंटसाठी सपोर्ट झाला असं तिची धारणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिच्या आईचे 2 महिन्यामध्ये 4 ऑपरेशन झाले. तर ती हॉस्पिटलमध्ये बसायची, आईजवळ डब्बा पण करायची, हॉस्पिटलमध्ये जायची आणि हॉस्पिटलमध्ये बसून आईच्या कॉट शेजारी तिथं बसून ती अभ्यास करायची. 2 महिने सलग आईची जिम्मेदारी माझ्यावरच होती. अशा वेळेस मी रात्रीच्या वेळेस कधीही झोपले नाही. 2 महिन्यात मला नाही वाटत मी 15 दिवस तरी झोपले असेल म्हणून. अशा वेळेस मी अभ्यास करायचे आणि थोडाफार डिस्टर्ब झालं पण तरीही मला करूशी वाटलं. आईचं मरण मी फार जवळून पाहिलं होतं, आईचं दुःख. मला असं वाटत होतं की फॅमिलीत कोणीतरी मोठं असतं तर अशी वेळ आपल्यावर आली नसते आज. पण म्हणजे तुम्ही एक विचार करा की तिच्या कुटुंबात जर मोठी व्यक्ती असते, कोणी सपोर्ट करणारी किंवा मोठी व्यक्ती जर असतील, वडील शेतात असतात आणि हिच्यावरती पूर्णपणे आई जबाबदारी होती. भाऊ शिकतोय, तो तर कॉलेज सोडून येऊ शकत नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या लहान वयात एवढी समज आणि एवढी जबाबदारी आणि त्यातही यश मिळवणं ही फार मोठी हिमालय डोंगर सर करण्यासारखी गोष्ट आहे. आता मला एक सांग, वनसेवेचं पुढं काय झालं मला सांग. वनरक्षक मध्ये असंच अभ्यासामध्ये माझा पेपर झाला. 11 तारखेला माझा पेपर झाला होता. मला 120 पैकी 90 मार्क त्यात मिळाले. पण तरी मी कुठेतरी नाराज होते की मला 90च मार्क्स मिळाले म्हणून. कारण माझ्या हुशारीनुसार, माझ्या कॅपॅसिटीनुसार ते खूप कमी होते. पण तरी मला वाटलं की नाही, आपण 90 पडले तर फिजिकल चांगलं करू, 60-70 मार्क्स तर फिजिकल काढू आणि आपण ही पोस्ट मिळवूच. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ती 2 महिने हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तिने वनसेवेला 90 मार्क्स मिळवले. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती जर असेल ना, तर 100% ईश्वर तुम्हाला साथ देतो. या कंडिशनमध्ये एखादा म्हणला असता आता मी काय करू, माझा अभ्यास झाला नाही वगैरे काय काय, त्याही कंडिशनमध्ये तिने काय दिलं आहे, पेपर दिला आहे, 90 मार्क्स मिळवले. आता तुम्ही वनसेवेची तयारी करणारी मुलं जाणू शकता की हे किती महत्त्वाचे मार्क्स आहेत एका मुलीसाठी. आणि ती आता पुढच्या एक 8 ते 10 दिवसामध्ये जॉईन होणार आहे. तर मला सांग, तुझं जॉईनिंग कुठं होणार आहे? माझं जॉईनिंग CP मुंबईला होणार आहे. बरं, आता मला सांग, तुझ्यासारख्या मुलींना तू काय सांगशील, ज्या खेडेगावातल्या मुली आता कॉन्स्टेबल भरती मुलींसाठी सोपी आहे का? हो, फार सोपी आहे आणि खास करून ज्यांची परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. एक गव्हर्नमेंट जॉब आहे आणि एक देशसेवा एक शेतकरी बापाची मुलगी जेव्हा देशसेवा करेल तेव्हा तो बाप अभिमानानं सांगेल की माझी मुलगी एक आज इथे इथे आहे, देशसेवा करते. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू निर्माण होईल. बरं, म्हणजे मला एक सांग, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय होतं की खेडेगावातल्या की आपली कॅपॅसिटी नाही, असं झालं तसं झालं. मला सांग, पोलीस भरती करण्यासाठी खूप मोठा प्रचंड पैसा लागतो का? असं काही नाही. फक्त 10 ते 15 हजारात किंवा आपण सेल्फ स्टडी जर आपली बेसिक लेवल जर चांगली असली तर आपण सेल्फ स्टडी करू शकतो. आणि अनेक परिस्थितीवर मात करून संकट तर प्रत्येकाच्या जीवनात येतात, पण काही काहींच्या जीवनात जरा जास्तच येतात, पण त्याच्यावर जो मात करतो त्याला बहुधा सक्सेस भेटत असतं. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा की मी 2 मुलाखती ज्या मुली कॉन्स्टेबल आहेत त्यांच्याच का घेतल्या, कारण मला टार्गेट करायचं होतं की ज्या महाराष्ट्रातील मुली आहेत तर त्यांच्यासाठी येणारी जी भरती आहे साधारणतः 13,500 पदांची जी भरती, तर तुम्ही एक विचार करा पक्का की आपल्याला कॉन्स्टेबल व्हायचं आहे. यासाठी मी तुमच्याकरता ऑडिओ बुक्स, त्याच्यानंतर माझी व्होकॅब्युलरी रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला फ्री ऑफ चार्ज उपलब्ध करतोय. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला जे मटेरियल आहे ते सुद्धा माझ्या खाकी हेच ध्येय या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करतोय. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मोफत देणार आहे. माझं जे स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा मोफत देणार आहे. तर याच्यासारख्या मुली महाराष्ट्रामध्ये अशा लाखो निर्माण व्हाव्यात, ज्यांनी या क्षेत्रात येऊन देशाची सेवा करावी, आईवडिलांचं नाव रोशन करावं. आणि तिच्या एवढ्या धैर्याला लहानपणी ज्या वयात मुलींना समजही नसते त्या वयात तिने घराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती म्हणजे घेतलेली आहे. वडिलांच्या डाव्यापासून, भावाच्या डाव्यापासून तर आईचं दुखणं, या सगळ्या गोष्टी तिने जवळजवळ जवळ किती, आता तुम्ही विचार करा, 7वी ते 10वी 5 वर्ष आणि नंतर 12वी 2 वर्ष 2 वर्ष 7, म्हणजे 5 आणि 7 वर्षांपासून ती म्हणजे घराची जबाबदारी वाहते. तर एवढ्या छोट्या मुलीला, म्हणजे तिला मोटरसायकल पण येते, तिला पेरता पण येते, तिला खुरपणी पण येते, तिला मका सोंगता येते, तिला पेरता पण येते, तिला बैलांचं आऊत पण हाकता येते. या सगळ्या गोष्टी तुम्ही एक विचार करा की आपण एवढ्या सगळ्या दुःखातून एवढं सगळं यश निर्माण करू शकतो. तुमच्यासमोर एक मोठी प्रेरणा आहे आणि ती इथं स्टुडिओमध्ये आली.
त्याबद्दल मी तिचे विशेषतः, आता ती छोटी, तिचे आभार वगैरे तर काही मानणार नाही मी, परंतु तिला तिच्या नोकरीसाठी काय करतोय मी लाख लाख शुभेच्छा देतोय. आणि खरंच तुम्ही काहीतरी आदर्श घ्यावा अशी ही मुलाखत आहे. तर आजची मुलाखत आपली या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.